जय महाराष्ट्र मित्रांनो, सूर्यापासून आलेली जी ऊर्जा आहे, प्रकाश आहे, तो तुमच्या माझ्या सर्वांच्या मध्ये आहे, ऊर्जेच्या स्वरूपामध्ये दडलेला आहे. दुसऱ्या प्रकारची एक ऊर्जा आहे मित्रांनो, ती आहे मनाची ऊर्जा. आपण जे मनुष्य जात आहोत ना, सर्वांना आपल्याला मन आहे, तर या मनाची ऊर्जा आहे. आणि ही ऊर्जा आहे ना, ही सेंटर पॉइंट आहे आपल्या व्यक्तिमत्वाचा. आपलं मन कसं आहे, आपल्या मनामध्ये जर अवगुण असतील आणि गुण असतील, त्याच्यावरती ठरतं की आपण किती मोठी झेप घेऊ शकतो. आणि जरी झेप घेतली अवगुणांच्या जोरावर, गुण नसतील तरी अधोगती होणार, आणि झपाट्यानं होणार अधोगती. तर ही मनाची ऊर्जा आहे ना मित्रांनो, ही कशी निर्माण होते, तर त्याला मनावरती संस्कार करावे लागतात. मनामध्ये आपल्या चांगले गुण निर्माण करावे लागतात, चांगले गुण पेरावे लागतात मनामध्ये. एक अवगुण सांगतो मित्रांनो, कृतज्ञपणा. आज तुम्ही जर समाजामध्ये पाहिलं ना, हर एक व्यक्ती कृतज्ञ झालेला आहे. अहो, आपण पायामध्ये जो बूट घालतो ना, तो बनवण्यासाठी 100 लोकांची मेहनत लागलेली आहे, पण त्याच्यावरती आपण कृतज्ञ झालेलो आहोत. कृतज्ञपणा म्हणजे ज्या माणसानं मित्रांनो आपल्याला संकटकाळी मदत केलेली असते, आपल्यावर उपकार केलेले असतात, आपल्याला मदत केलेली असते, निस्वार्थी भावनेनं मदत केलेली असते, कठीण प्रसंगामध्ये आपल्याला तो मदतीला आलेला असतो. अशा व्यक्तीची, अशा मदतीची, अशा उपकारची सुद्धा आपण जाणीव ठेवत नाही आणि कृतज्ञपणे वागतो. कशाच्या जोरावरती? तारुण्याच्या जोरावरती. तारुण्याचं जे बळ असतं ना, हे सगळं माझ्या स्वतःच्या जीवावर केले, कोणी मला मदत केलेली नाही. कृतज्ञपणा निर्माण होतो आणि आपण वेडं वाकडं बोलून बसतो. असा जो कृतज्ञ माणूस असतो ना मित्रांनो, त्याचं मोल सुद्धा युनिव्हर्स घेतो त्याच्याकडून, आणि त्याचं मोल सर्वात भयानक असतं मित्रांनो. कृतज्ञपणाचं मोल आहे ना, ते माणसाला त्याच्या जीवनाच्या शेवटी स्वतःच्या सत्यानाशानं द्यावं लागतं. धन्यवाद.